नमस्कार मंडळी, आज मी बनवत आहे 1 ते 2 वर्ष टिकणारा घरगुती काळा मसाला. तर मला खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या होत्या की ताई तुमचा काळा मसाला तुम्ही कसा बनवता तो आम्हाला शेअर करा रेसिपी. तर म्हटलं चला मी बनवत होती तर म्हटलं सगळं शूट करूया आणि तुमच्यासोबत शेअर करूया. तर मस्त हा असा काळा मसाला मी कसा बनवलेला आहे. चला मग रेसिपी सुरुवात करूया. तर इथे मी घेतलेल्या आहे मिरच्या. तर इथे मी 2 किलो मिरचींचा मसाला बनवत आहे. त्यासाठी मी इथे घेतलेले आहे 1 किलो चपाटा मिरची, अर्धा किलो बेडगी मिरची आणि अर्धा किलो गावरानी तिखट मिरची अशी लोंगी मिरची. त्यानंतर इथे घेतलेले आहे 2 किलो धने मी स्वच्छ निवडून घेतले, पाकडून घेतले, उन्हात वाळवायला टाकलेले आहे. त्याचप्रमाणे आपल्याला सगळ्या मिरच्याही वाळवायच्या आहे. तर त्याआधी आपल्याला मिरच्यांचे सगळे देठ काढून घ्यायचे आहे. तर 1 किलो चपाटा, अर्धा किलो बेडगी मिरची आहे आणि अर्धा किलो गावरानी लोंगी मिरची आहेत. तुम्हाला जास्त तिखट आवडत नसेल तर लोंगी मिरचीऐवजी तुम्ही दुसरी मिरची टाकू शकतात किंवा कुठली 1-2 मिरचीही ठेवू शकतात आवडीप्रमाणे. यामध्ये रसगुल्ला किंवा शंकेश्वरी पण टाकू शकतात. इथे मी मिरच्या दिवसभर वाळून घेतल्या. मिरच्या धणे मस्त दिवसभर छान कडकडीत उन्हामध्ये वाळून झालेले आहे बघा. त्यानंतर इथे मी घेतलेले आहे खडा मसाल्याचं पॅकेट. तर हे मी नाशिकहून पवार प्रोव्हिजन आहे त्यांच्याकडून आणलेलं आहे. तर 2 पॅकेट आहे. तुम्ही 1 किलो मिरचीचा करत असणार तर 1 किलो खडा मसाल्याचं पॅकेट घ्यायचं. इथे माझी सगळी पूर्वतयारी झालेली आहे. सगळ्या मिरच्या मी मस्त उन्हात वाळवलेल्या आहे, धणे वाळवलेले आहे. त्यानंतर 2 किलो सुकं खोबरंचे काप करून घेतलेले आहे किंवा आपण किसून घ्यायचं किंवा काप करून पण मिक्सरमध्ये फिरवलं तरी चालतं. त्यानंतर इथे मी सगळा खडा मसाला बघा असा प्लेट्समध्ये सगळा काढून घेतलेला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. इथे किती मी साहित्य वापरलेलं आहे पुढे त्याची मी यादी इथे दिलेली आहे. तर इथे आपण सगळा मसाला घेतलेला आहे बघा. किती छान असा ताजा मस्त मसाला आहे. तर इथे आहे आपल्याकडे तेजपान, हळकुंड, नंतर हिंग आहे, त्यानंतर सुंठ आहे, चक्री फूल आहे, जिरं आहे, बडीशोप आहे, वेलदोडे, दालचिनी, लवंग, मिरी, दगडफूल, चक्री फूल, त्यानंतर खसखस आहे. तर असे सगळे खडे मसाले घेतलेले आहेत. जायफळ आहे, मोठी मसाला वेलची आहे. तर या पद्धतीने इथे हा सगळा खडा मसाला घेतलेला आहे. तर आता आपल्याला यामधले हळकुंड, खडा हिंग आणि सुंठ आणि जायफळ हे खलबत्त्यात कुटून घ्यायचं आहे. तर सगळ्यात आधी जायफळ कुटून घ्यायचं, मग हिंग, सुंठ, मग हळकुंड कुटून घ्यायचं. इथे सगळं बघा आता मी हे कुटून घेणार आहे. त्याआधी मी तुम्हाला सगळं साहित्य दाखवत आहे खडा मसाल्याचं. तर हे सगळं निवडून घ्यायचं एकदा, म्हणजे बघून घ्यायचं काही काडी कचरा नाही आहे ना. आणि तुम्ही उन्हात पण 1-2 तास ठेवू शकतात हा सगळा खडा मसाला. तर इथे आपण हा सगळा खडा मसाला घेतलेला आहे बघा. याची यादी मी इथे दिलेली आहे, तुम्ही बघू शकतात. 1 किलो खडा मसाल्याची यादी आहे ही. तर तुम्हाला 1 किलो मिरचीचा मसाला करायचा असेल तर एवढं साहित्य घ्यायचं. इथे मी डबल घेतलेला आहे, 2 किलो मिरचीचा मसाला करत आहे त्यामुळे. तर अशी ही यादी आहे. याप्रमाणे तुम्ही हा मसाला मागवू शकतात, कुठून पण घेऊ शकतात आणि अशा पद्धतीचा घरगुती काळा मसाला बनवू शकतात. तर सगळ्यात आधी आता आपल्याला गॅसवर कढई ठेवायची आहे आणि आता हा सगळा खडा मसाला आपल्याला थोडा थोडा भाजून घ्यायचा आहे. कढईमध्ये मी 1 पळी तेल टाकून घेतलं आणि जी काळी मिरी आहे ती आपल्याला आता सगळ्यात आधी भाजायची आहे. थोडं तेल टाकलं आणि मस्त हे आपल्याला आता परतून घ्यायची आहे बघा. इथे मी गॅसची फ्लेम मध्यम ठेवलेली आहे. कढई पण मोठी आहे, छान तापलेली आहे. कंटिन्यू खालीवर करत मी ही मिरी परतून घेत आहे. हलकासा धूर निघायला लागलेला की त्यावेळेस आपण ही मिरी काढून घ्यायची आहे. तर इथे साधारण 1-1.5 मिनटं मी अशी परतून घेतली. त्यानंतर ती काढून घेतली. कढईमध्ये पुन्हा थोडं तेल टाकलं, अर्धा पळी, आणि आता लवंग टाकून परतून घ्यायची आहे. ती आपल्याला हलकीशी भाजून घ्यायची आहे. यामध्ये कुठलंच असं मॉइश्चर राहायला नको, आर्द्रता राहायला नको, म्हणून आपण सगळे मसाले परततो. पण लवंग मिरी थोडं मी छान परतून घेतलेलं आहे. यामधून पण हलका धूर निघायला लागला की काढून घ्यायचं, म्हणजे जाळायचं नाही आपल्याला कुठलेच मसाले. मस्त छान परतून घ्यायचे आणि लगेच काढून घ्यायचे. आता पुन्हा थोडंसं तेल टाकलं आणि हे जे चक्री फूल असतं म्हणजे स्टार फूल ते परतून घ्यायचं आहे. आता आपल्याला मस्त 1 मिनटं तेही परतून काढून घ्यायचं. आता पुन्हा थोडं तेल टाकायचं, अर्धा पळी, आणि आता यामध्ये हे जे दगडफूल आहे ते आपण परतवायचं आहे. तर हे अगदी फक्त गरम व्हायला हवं तिथपर्यंतच आपल्याला परतवायचं आहे, खूप काळपट असं करायचं नाही आहे. तर मस्त हे परतून घेतलं मी.
छान असं कुरकुरीत होतं, म्हणजे मसाला छान दळला जातो आणि आर्द्रता राहत नाही, त्यामुळे सगळे मसाले परतून घ्यायचे आणि मग मसाला छान टिकतो. त्यामुळे आता दगडफूल पण मी हे काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये थोडं तेल टाकलं, अर्धा पळी, आणि सगळी दालचिनी टाकून तीही परतून घ्यायची. तर दालचिनी पण आपल्याला असं खूप जाळायची नाही आहे, हलकी परतून घ्यायची, हलकासा डाग लागेपर्यंत. तर इथे मी मस्त दालचिनी परतून घेते बघा. खूप छान सुगंध येत आहे दालचिनीचा, त्याच्यामुळे मसाल्यांमध्ये पण छान फ्लेवर येतो. दालचिनी परतून झाली की काढून घेतली, थोडंसं तेल टाकलं कढईत आणि आता मसाला वेलची, ही जी मोठी वेलची असते ती टाकून परतून घ्यायची. आता ही पण आपल्याला छान परतवायची आहे, म्हणजे त्यावरचं जे साल असतं ना ते हलकंसं फुलून आलं पाहिजे, तोपर्यंत आपल्याला ही परतून घ्यायची आणि लगेच काढून घ्यायचं. त्याच्यानंतर आता हे आपल्याकडे आहे जावित्री. तर हे जावित्रीचे फुलं असतात, हे पण आपण परतून घ्यायचे आहे. यामध्ये जायफळ असतं, तर ते आपल्याला परतून घ्यायचं आहे ते फुलं आणि काढून घ्यायचे. त्यानंतर वेलदोडे परतवायचे आहे थोडंसं तेल टाकून, तर तेही हलकंसं त्यावरचं जे स्किन असते, साल असतं, ते फुलायला पाहिजे. त्यानंतर इथे जिरं, शहाजिरं आणि बडीशोप हे आपल्याला खूप असं हलकंसं परतवायचं आहे, खूप जास्त नाही, फक्त गरम करायचं, त्यामध्ये मॉइश्चर राहता कामा नये इतकंच परतवायचं. बरेच जण जिरं, शहाजिरं हे परतवत पण नाही, पण मी हलकंसं परतून घेतलं आणि लगेच काढून घेतलं. आता कढईमध्ये 1-1.5 पळी तेल टाकायचं आणि आता हे तेजपान जे आहे सगळे ते आपल्याला परतवायचे आहे, मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत, म्हणजे छान असे होतात, ते शेकल्या जातात आणि मसाला काढताना पटकन काढला जातो. छान असं हे तेजपान आता परतून घ्यायचं आहे, तमालपत्र म्हणजे. तर हे सगळं साहित्य मी किती घेतलेलं आहे त्याची यादी मी तुम्हाला दिलेली आहे, तसं मी पुन्हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची यादी टाकणार आहे. तर आता हे खालीवर करत सगळे तमालपत्र परतून घ्यायचे. याच्यावर सुद्धा आपल्याला हलकेसे असे डाग आले पाहिजे बघा. आपण पान तोडून बघायचं, सहज तुटेपर्यंत आपल्याला परतवायचं आहे. जर ते तुटलं नाही तर त्याच्यानंतर पुन्हा परतवायचं आहे. तर मी असं चेक करून घेतलं आणि हे तेजपान सगळे काढून घेतले. आता थोडंसं तेल टाकलं आणि हिंग जो होता, खडा हिंग, तो फोडून घेतलेला आहे खलबत्त्यामध्ये आणि तो आता फुलेपर्यंत आपल्याला हिंग परतवायचा आहे बघा. मस्त हिंग असा छान फुलून येतो, छान सुगंध येतो मसाल्यामध्ये, तोपर्यंत आपल्याला हिंग परतून घ्यायचा आहे, फुलून घ्यायचा आहे. खडा हिंगाचा छान सुगंध येतो. खडा हिंग परतून झाला की आपल्याला तो काढून घ्यायचा आहे आणि एका सगळ्या मोठ्या तगारीत मी हे सगळे जे भाजून खडे मसाले ठेवणार आहे. आता कढईमध्ये मी थोडं तेल टाकलं आणि हळद कुंड जे आहे, हळद ती आपण खलबत्त्यात काढून घेतली होती जाडसर, तर ती टाकून आपल्याला परतवायची आहे. ती अशी छान अशी तळेपर्यंत आपल्याला मस्त भाजून घ्यायची आहे, तळून घ्यायची आहे, म्हणजे त्याचा कलर छान येतो मसाल्यामध्ये. तर बघा छान अशी परतून घेतलेली आहे हळद. आता हे हळद आपल्याला काढून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये जे सुंठ होतं, ज्याची मी खलबत्त्यात असं काढून घेतलं, तर ते परतून घ्यायचं. यामध्ये आता तेल टाकायची गरज नाही आहे, हे असंच थोडंसं परतवायचं, खूप जाळायचं नाही, फक्त आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे. आणि छान हे परतून लगेच काढून घेतलं मी मोठ्या तगारीत. आणि जायफळ जे होते ते खलबत्त्यात कुटून न भाजताच टाकायचं आहे. आणि इथे सगळा खडा मसाला हा भाजून झालेला आहे, मोठ्या पाटीत मी काढलेला आहे. आता हे थंड करायला साईडला आपण ठेवून देऊया. त्यानंतर या कढईमध्ये मी आता धने थोडे थोडे टाकून भाजून घेणार आहे. तर इथे आपले 2 किलो धने आहे, कारण मी 2 किलो मिरचीचा मसाला बनवत आहे. तर धने आपल्याला छान असे थोडे थोडे करत मस्त डाग पडेपर्यंत भाजायचे आहे. खूप काळपट करायचे नाही आणि कच्चे ठेवायचे नाही, मध्यम असे भाजायचे, म्हणजे त्याचा सुगंध छान टिकून राहतो. तर अशा पद्धतीने हे मस्त परतून घ्यायचे सगळे आणि आपल्याला या मसाल्यामध्ये, खडे मसाल्यांमध्ये टाकायचे आहे भाजून. तर अशा पद्धतीने सगळे धने मी भाजून घेणार आहे आणि छान असे हे धने भाजून झालेले आहे बघा. आता पुन्हा बाकीचे भाजून घ्यायचे. तर इथे 2 किलो होते, मी 4 बॅचेसमध्ये असं भाजून घेतले, म्हणजे थोडे थोडे अर्धा किलो. इथे कढई मोठी आहे त्यामुळे छान असं पटकन भाजून होत आहे. व्हिडिओमध्ये मी संपूर्ण दाखवत आहे तुम्हाला माहिती.
तर बघा इथे आता धणे भाजून झाले, सगळे खडे मसाल्यांवर हे धणे टाकून घेतले. आता ही तगारी आपण साईडला ठेवूया. आता इथे 2 किलो सुकं खोबरं घेतलेलं होतं, त्याचे काप करून घेतलेले आहे. आता कढईमध्ये आपल्याला तेही परतून घ्यायचं आहे. थोडं थोडं तेल टाकायचं आणि खोबरं छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे मस्त. खूप असं काळपट करायचं नाही आणि कच्चे राहताना छान सोनेरी रंगावर परतायचं आहे आपल्याला खोबरं, म्हणजे मसाल्याला रंगही छान येतो आणि आपल्याला काढताना तेल टाकायची गरज नाही, काहीच नाही. आणि मसाल्याला खूप छान टिकण्यासाठी मदत पण होते खोबऱ्यामुळे. आणि मी मालेगावला राहिलेली, त्यामुळे मी मालेगावच्याच पद्धतीचा हा मसाला बनवते. तर इकडे खानदेशात पण बनवतात किंवा नाशिक भागात पण असाच मसाला बनवतात बऱ्याच ठिकाणी. तर मी जे लहानपणापासून माझ्या आईकडून शिकलेले आहे तोच पद्धतीचा मसाला मी बनवते तेव्हापासून. तर इथे बघा हा खोबरं छान असं मी सोनेरी रंगावर परतून घेतलं, ते काढून घ्यायचं आणि पुन्हा परतवायचं थोडं थोडं टाकून. तर हे 4 ते 5 बॅचेस करून घ्यायचे आणि सगळे असे सोनेरी रंगावर परतून एका मोठ्या पाटीमध्ये किंवा असं परातमध्ये काढून थंड करायला ठेवायचं हे खोबरं. तर हे सगळं परतून घ्यायचं मस्त. तुम्ही जर हे किसून घेतलं तर अजून छान, म्हणजे कांडप मशीनमध्ये हे पटकन होतं, किंवा घरी तुम्ही कमी क्वांटिटीत मसाला बनवत असाल तर मिक्सरच्या भांड्यात पण छान पटकन दळून होतं. तर अशा मी हे सगळं खोबरं भाजून घेतलेलं आहे बघा, मस्त छान रंग आलेला आहे. आणि आता हे आपण सगळं काढून घ्यायचं आणि थंड करायला बाजूला ठेवायचं. आता या कढईमध्ये मी सगळ्यात शेवटी भाजत आहे खसखस. तर खसखस आपल्याला तेल न टाकताच परतवायची आहे, थोडीशी, खूप जाळायची नाही आणि खूप अशी हे नाही, म्हणजे छान अशी गरम होईल, कडक होईल तोपर्यंत परतवायची आहे. तर ते खसखस छान परतून घेत आहे. खसखसमुळे छान भाजीला तर्रीदार अशी भाजी येते आपली मसाल्याची. तर असं ही खसखस भाजून आता या सगळ्या मसाल्यांवर आपण टाकून घ्यायची आहे, किंवा खोबऱ्यामध्ये पण टाकू शकतात तुम्ही दळायला. तर इथे मी सगळे मसाले आता भाजून घेतलेले आहे आणि थंड करायला ठेवलेले आहे. आता आपल्याला मिरच्या भाजायच्या आहे. तर इथे मी सगळ्यात आधी 1 किलो चपाटा मिरची मस्त देठ काढून वाळून घेतलेले आहे. आता त्या मिरच्या आपल्याला भाजायच्या आहे. तर थोडं थोडं तेल टाकायचं यामध्ये, अर्धा पळी, आणि मिरच्या मस्त डाग पडेपर्यंत भाजायच्या आहे. ह्याही आपल्याला खूप काळपट करायच्या नाही आणि कच्च्या ठेवायच्या नाही आहे. मस्त अशा भाजायच्या, कुरकुरीत व्हायला पाहिजे आणि हलका हलका डाग पडायला पाहिजे त्यावर, तिथपर्यंतच आपल्याला भाजायचं आहे. आणि भाजताना आपल्याला तोंडाला रुमाल वगैरे बांधून घ्यायचा, म्हणजे बऱ्याचदा ठसका वगैरे येतो आणि तोंडाला हात लावू शकत नाही, डोळ्याला हात लावू शकत नाही, त्यामुळे ती काळजी घ्यायची. तुम्हाला सहन होत नसेल तर हातात ग्लोव्ज पण घालू शकतात. आणि सगळे दरवाजा खिडक्या उघड्या करायच्या, जेणेकरून ठसका जास्त होत नाही, बाहेर जातो. तर अशा या मिरच्या मी मस्त सगळ्या भाजून घेणार आहे थोड्या थोड्या करून. तर सगळ्यात अगोदर मी चपाटा मिरची भाजत आहे आणि त्यानंतर आपल्याला ही मिरची काढून घ्यायची थोडी थोडी भाजून झाली का. बघा आता इथे डाग पडत आहे मिरचीला, ही मिरची काढून घेते. आणि आता दुसरी बॅच टाकायची. तर अशा पद्धतीने ह्या मिरच्या मी भाजून घेणार आहे. संपूर्ण रेसिपी मी तुम्हाला दाखवत आहे बघा. तर अगोदर चपाटा मिरची भाजली, मस्तपैकी रंग आलेला आहे छान. आणि ह्या तिन्ही मिरच्यांमुळे छान रंग येतो मसाल्यांना. बेडगी मिरचीने छान रंग येतो. तुम्हाला भाजी करताना वेगळी बेडगी मिरची पावडर किंवा काश्मीरी मिरची पावडर टाकायची गरज पडत नाही. तर आता अगोदर मी चपाटा मिरची भाजून घेतली, आता बेडगी मिरची भाजत आहे. बेडगी मिरची थोडीशी टाकायची, 2 वेळा करायची, पाव किलो अशी भाजून घ्यायची आणि थोडं तेल टाकून मस्त टाक पडेपर्यंत भाजून घ्यायची आहे. तर ही पण मिरची मी भाजून घेतली मस्त आणि आता काढून घ्यायची आपण ही पण. तर संपूर्ण ह्या मिरच्या आपल्याला अशा भाजायच्या आहे. लोंगी मिरची मी तिखटपणासाठी टाकत आहे, कारण आमच्या घरी थोडं झणझणीत खातात, पण खूप असं तिखट नाही होत. आपण मसाला कमी क्वांटिटीत वापरायचा. पुढे मी तुम्हाला त्याची रेसिपी दाखवणारच आहे. तर आता मी दुसरी बॅच पण भाजून घेते मिरच्यांची, बेडगी मिरचीची. तर अशा पद्धतीने बेडगी मिरची पण भाजून झाली. आता यामध्ये थोडं तेल टाकूया आणि लोंगी मिरची भाजायची. तुम्हाला तिखट जास्त आवडत नसेल, लोंगी नसेल, तर तुम्ही दुसरी मिरची वापरू शकतात किंवा ह्या 2च मिरच्या टाकल्या तरीही चालतं.
रसगुल्ला मिरची पण चांगली असते, तीही वापरू शकता. शंकेश्वरी पण चांगली असते, तीही वापरू शकतात. आपल्या आवडीप्रमाणे या मिरच्या आपण घ्यायच्या आहे. आणि आता मस्त लोंगी मिरची पण आपण भाजून घेणार आहोत. आणि आता ही पहिली बॅच आपण काढून घ्यायची. दुसरी बॅच आता आपण भाजणार आहोत. बघा मी खूप असं काळपट केलेला नाही आहे मिरच्या. हलका हलका डाग दिसायला लागला की मिरच्या लगेच काढलेल्या आहे. आता ही दुसरी बॅच पण मी त्याच पद्धतीने भाजून घेणार आहे. थोडं तेल टाकायचं आणि कंटिन्यू खालीवर करायच्या, म्हणजे एकसारख्या भाजल्या जातात. खूप खालच्याच असं काळपट होत नाही असं नाही होत. त्यामुळे आपल्याला खालीवर करत राहायच्या आहे मिरच्याही. आता मिरच्या आपण सगळ्या भाजून घ्यायच्या. तर आत्ता आपण खडा मसाला भाजला, धने भाजले, सगळं खोबरं भाजलेलं आहे. त्यानंतर आता ह्या मिरच्या भाजलेल्या आहे. सगळं आपण आता ह्या काढून ठेवलेलं आहे. चांगलं 2-3 तास हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे, मस्त फॅनखाली असं. म्हणजे छान मसाला थंड होतो. आपण पॅक करून ठेवला डब्यात किंवा प्लास्टिकच्या पिशवींमध्ये तर त्याला असं घाम वगैरे सुटत नाही, मसाला छान टिकतो. इथे मी आता 3 ते 4 तास हे असंच ठेवणार, म्हणजे फॅनखाली कमी फॅनवर असं आपण ठेवायचं. आणि मस्त थंड झालं की नंतर प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये घेऊन जायचं आहे. खोबरं वेगळंच ठेवायचं आपल्याला, मिरच्याही वेगळ्या ठेवायच्या. काही काही ठिकाणी मिरच्या एकत्र करून लगेच हे करतात, कांडून देतात. तुम्ही गिरणीवरनं दळा किंवा अशा पद्धतीचे कांडप मशीनवर दळा. इथे मी कांडप मशीनवर घेऊन गेली. सगळा खडा मसाला आणि मिरच्या त्यांनी त्यामध्ये टाकला आणि मस्त थोडंसं मीठ टाकलं आणि हे आता कांडप मशीनमध्ये कांडून घेत आहे. यामध्ये खूप छान मसाला होतो बघा, छान झटपट होतो, टिकायलाही चांगला असतो कांडप मशीनमध्ये केल्यामुळे. आणि त्यानंतर तो खडा मसाला मिरच्या दळून झाल्या की ते एकदा गाळून घेतात आणि त्यानंतर ते खोबरं टाकतात त्या मसाल्यामध्ये आणि मग ते दळलं जातं. तर इथे अशा पद्धतीचा हा मसाला बनवला जातो बघा. छान आता याला रंग येईल खोबऱ्यामुळे आणि कलर पण येईल छान. तर असा आपला हा मसाला तयार करून आणलेला आहे मी घरी. तर इथे आता बघा हा ताजाच आहे. इथे आपण चमच्याने किंवा हातात ग्लोव्ज घालून किंवा हाताने असं हलक्या हाताने ह्या ज्या गाठी पडलेल्या असतात, कारण आपण खोबरं टाकलेलं आहे त्याला तेल सुटलेलं आहे, तर ते असं मस्त हाताने हलक्या हाताने चोळून घ्यायचं. म्हणजे एकसारखा मसाला होतो, मोकळा होतो छान. रंगही छान आलेला आहे. पूर्णपणे थंड करून घ्यायचा 2-3 तास आणि ही पण आपल्याला काचेच्या बरणीमध्ये किंवा प्लास्टिकच्या बरणीमध्ये ठेवायचं. म्हणजे बरणी छान घासून पुसून उन्हामध्ये वाळून घ्यायची आणि त्या बरणीमध्ये आपल्याला भरायचा. बाकीचा मसाला आपण असं प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पॅक करून ठेवायचा आणि पॅक डब्यात ठेवायचा, हवाबंद डब्यात. पाण्याचा हात लागू द्यायचा आणि अशा पद्धतीचा आपला काळा मसाला तयार झालेला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तसं कमेंट करा, लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा. धन्यवाद. बाय बाय. सी यू. टेक केअर.